नाही, मला त्यांच्या वकिली ह्या व्यवसायाबद्दल पेशाबद्दल काही बोलायचं नाही, पण ते आता बीजेपीचे संसद आहेत, सरकार बीजेपीचं आहे. ह्याच्यामध्ये जे मंत्र्यांचं नाव घेतलं जात आहे आणि बोललं जाते ते त्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना सरकारी वकील नेमणं हे मला वाटतं की थोडस कुठेतरी शंकेची पाल मनात चुकचुकत असते. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना जी कोणी धमकी दिली आहे, खरं तर आम्ही शंड झालो. कोण तो येतो तो सांगलीकर का काय त्याचं नाव, हा कोरटकर, येतात शिवाजी महाराजांबद्दल बोलतात, महापुरुषांबद्दल बोलतात, आणि आम्ही हातावर हात घालून बसलेलो आहे. आमची हिंमतही नाही काही बोलायची. हे उघड्या थोबाड्याने फिरू कसे शकतात? यांची थोबाडं रंगावली पाहिजेत ना. कोणी कोणाबद्दल बोलावं, काही मर्यादा? तुम्ही महापुरुषांबद्दल बोलता, तू सोलापूरकर महापुरुषांबद्दल बोलतो, काय बोलतो, त्याची लायकी काय? हा नवीन आला कोण कोराटकर का कोण आहे तो गाडी कुठली वापरते माहितीये? ज्या गाडीची किंमत 6 कोटी रुपये ती गाडी वापरतोय तो. तरी गाडी अजून रस्त्यावर फिरते कशी, ती जळली कशी नाही अजून?